उद्या फॅशन शो आहे. अगं आता कशाला नको त्या भानगडी, उगाच दादांचा मार खात असतेस. मी भाग घेणार म्हणजे घेणार. तूच समजव हिला. अगं बरोबर आहे तिचं म्हणणं. तुला सांगतो, मनी जर स्टेजवर आली ना तर स्वतःला शाण्या समजणाऱ्या पळून जातील. अरे असं काय करतोस? आपण ड्रेसेस कुठून अरेंज करणार आहोत? हा ड्रेस काहीतरी बघू ग, म्हणजे काहीतरी डोकं लावूया. मी आले. आता ही कुठे चालली? देते मी तुला ड्रेसेस, पण माझी एक अट आहे. काय? तू जर का पहिल्या तिघींमध्ये आलीस तर तुला माझ्या ड्रेसेसमध्ये फोटो सेशन करावं लागेल. पण तुम्ही काय करणार त्या फोटोंचं? माझ्या अल्बममध्ये लावीन मी. लोक येतात, फोटो बघतात. सी इट्स अ डील. तुला ड्रेसेस हवेत आणि मला मॉडेल हवी आहे. आता ते फोटो काढावेच लागणार. मला खूप टेन्शन आलं यार. मग आधी कबूल कशाला करायचं? नाही तर काय, मी काय करू आता? आता ते मी कसं सांगणार? परत दादांना कळलं तर? अरे बाप, दादांना नाही कळणार बुटीक मधला अल्बम. काय गंमत बघ ना. जाड्या जाड्या बायका येणार ड्रेस डिझाईन करायला आणि मनीकडे बघून म्हणणार ऐसाच ड्रेस सिला ना. दीदी प्लीज तू मला सपोर्ट कर ना प्लीज. तू सपोर्ट केलास ना तर मी काहीही करू शकेन. प्लीज प्लीज. करेक्ट आहे. नाव दिस इज द लास्ट टाइम म्हणे. पुन्हा आपल्याला अशा फंदात पडायचंच नाहीये. तुझ्या असल्या स्वभावामुळे उद्या तूच गोत्यात येशील. मग आता या मिळालेल्या पैशांचं काय करू? आता काय करू म्हणजे? हे पैसे जर घरी नेले तर 17 प्रश्न उभे राहतील. संदीप तू घे. हे चल, मला नको नाही तुझी नाही कमाई. घे घे. अगं, नाही, नको माझे नको, पैसे ऐक, काय पैसे नाही, नको. माझे मला पैसे सोड घे. ना. गुंता 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 नुसता. काही सरळ नाही ग बाई तुझं. आता तुझा हात लागलाय ना, अब सब कुछ ठीक हो जाएगा. आई मला तुला काहीतरी दाखवायचंय. आता काय दाखवतेस? तुझ्या जावयाचे फोटो. ए चाबरी मेली. ए बाई, काही भानगड नाही ना केलीस? तू भी ना यार, सच्ची अभिलाती हूं. हे बघ. चिकन दिसते ना? कोणी काढले हे? कॉलेजच्या फॅशन शो मधले. ए बाई, लपून ठेव हा. तुझ्या बापसान पाहिले ना तर जीव घेईल तुझा आणि माझा पण. पण एवढं काय ह्याच्यात? तू लपून ठेव. हे पण मला सांग ना कसे आलेत? आई तू पण अशी चिकणी दिसायचीस. काय ग, तुझ्या बापसाला विचार. त्यांना काय कळतंय त्यातलं? ए घे. मने जपून राहा ग. भारी काळजी वाटते बाई मला तुझी. तुझं लग्न होताना मोठी पंचायत होणार आहे बघ. लग्न ही करायला काय झाले? वेळ आली की बरोबर होत. पण आपल्याकडे अजूनही लग्न हेच अंतिम टोक काय? मग दुसरं कुठलं टोक गाठायचंय तुला? आई तुला असं कधी वाटत नाही का की हे असं ओढून ताणून बांधून टाकलेलं आयुष्य उधळून टाकावं? आणि मग तुमचं काय करावं ग? अगं मी तुझ्या एवढी होते तेव्हा तू झाली होतीस मला. अक्कल वाढून विचार करायला वेळच कुठे होता. पण जे काय झालं ते चांगलं झालं माझं.
सोन्यासारखा संसार झाला हो माझा. माझं कसं होणार? तुझं काय होणार आहे? 4 चौघींचं होतं तसंच तुझं होणार, दुसरं काय. मने, शांत हो पाहू. एवढं मी काय केलं होतं दीदी? मला खूप आनंद मिळत होता ग त्यात. शांत हो बाळ. तुला माहिती, मी तुझ्यासाठी गंमत आणली. दाखवू? नवं पुस्तक. नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास मला खूप आवडतो. वेडाबाई, ए दीदी, सिग्नल पडला, लवकर माग काय हवं ते. या सिग्नलच्या वेळापायी तू 10वीला नापास झालीस. तेव्हा सिग्नल बिघडले होते. पण आपण कशा कवितांच्या भेंड्या खेळायचो ना सिग्नलच्या टायमिंग वरून. खेळूया? 1 2 3. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार कशाला शोधून दुसरी लाख. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या. इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, देवाचे घर बाई उंचावरी. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसित शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. रती बघता इंद्रधनुचा, गोफ दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कुणी भासे. दीदी, नीट मनापासून ऐकलं ना तर चांदण्यांचे सुद्धा आवाज ऐकू येतात. हे जग खूप सुंदर आहे ग. बाहेर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाकडे बघून आपण खिडक्या बंद करून घ्यायच्या का? का नाही आपण झेलत तो आवेग? मी ठरवलंय, हा जन्माचा आवेग मी पेलणार आहे. मला थोडंसं कळतंय, थोडंसं सापडतंय. या चौकटीच्या बाहेर खूप उधाण आहे ग. मला ते हवंय आणि मी ते मिळवणार आहे.